आटे म्हणान सांग आटे म्हणतात नाही आणि नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. हो इथं विठोबा रुक्माई म्हणायला सांगितलं इथं कोणी म्हणत नाही. मी गाव जाय रे तू 75 वरीसना म्हातारा बोलू नका 75 वरीसना म्हातारा आटे देवनो आटे बरं बाबा म्हातारा दी किराणात कीर्तन मा टोपीवाला बाबा नाही ते बराच बाबा असले काही काही काव्यच ना कीर्तन बी सुधरत नाही मंदिर मा जावाना बी सुधरत नाही. हो 75 वरीसना म्हातारा गाणं म्हण राहीन स्टँडवर हे अरे आस्ती निहायत निरात दारू पिना समे नशमा कोटा ना बोलाव दो के वासती म्हणता 75 वरीसनी वयमा जर असा किडा पाडरा ना पहिले काय करेल म्हणता याने. बरं म्हातारा जर असं गाणं म्हणत होईन अपेक्षा कोण करते केव्हाने आणि आता या तरुण पोरं लाडे भजन म्हणा सांग तरुण बी चांगला आहे आपला कीर्तनला यावायला लागेल बिचारा ते 3-4 वर्ष पाहिजे. हो बहिणी सोन शांतता यावं सोनचिडी सोन आता को नवीन एक गाणं नाही गेले तरुण पोरेस ना आटे भजन म्हणा सांग आटे म्हणतात नाही दुपारने बरी एकला सोनामा बटीन चाल देतात त्या हे पाखरा आजाद केलंय तुला भाऊ तू नाही आजाद कर रे ती ऑलरेडी आजादच होती रे तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारण करता सांगेल होतं रे आप्पा काय आजाद बिजाद काय नाही. आजाद बिजाद काय नाही तिनं पक्कट ठरेल होतं म्हणलं गिन्नी बुंदी यालेच वाढायला लाव सुभाष हा नाव सांगच पाखरा आजाद केलंय तुला 2 वर्ष नंतर तिनं पोऱ्याला सांगेल यशनी सांगच आपण बसायला राहू भाऊ बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. अरे गाणे जर ते असतील ना भाव आपले टाकायचे. हा 75 वर्ष ना म्हातारा जर म्हणस होईन हे असती निरात दारू पिना समी नशमा खोटा ना बोलावते दादा जर चालती आवडली ना तर भाव आपले टाकायचे. तेरी प्यार में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी बातें में काना आणि पाखरावाला असले बी सांग भाऊ तू न पाखर उडी गे रे आप्पा अरे ते दुसरा ना पिंजरा माय रे भाऊ पाखरा बिकरा मनापेक्षा चाला उडी गे तर भाव आपले टाकायचे काय हे कानया बेड तू केलंय मला कानया
चाल कोणती कराय ना भाव आपला टाकू त्या नामा बरोबर आहे की नाही बरोबर ही शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया शाम जाने जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया गाणं कोणतं करा ना आपण देवना भाव टाकू आपण सांगू का देवर कितलं वेळ प्रेम करो हे दीवानी में काना तेरी दीवानी दीवानी में काना तेरी दीवानी तेरा नाम जपती हूँ सारे जमाने दीवानी में काना तेरी दीवानी दीवानी में जामा तेरी दीवानी देवाचं नाव आल्याच्या नंतर अंगातच वारा आलं पाहिजे जसं की अवचित भरला वारा माझ्या मला मधमा एखादा संप्रदाय प्रमाणे यायला पाहिजे नाही तर बाकीना लगेच किडा पाडतं त्यामुळे मधमा टाकेच नाही पण मना तरुण भाऊसाठी मी थोडा नेमनं उल्लंघन कर टाकस जर तुमले समाज जोडणं होईन तरुण असले आपला मा लेणं होईन ते पहिले त्यासनं सारखं वनं पडत मग त्या आपला मावनात का तवय आपण शिकाडो त्यासले आणि पहिला मग जर तुम्ही नियम सांगत ना त्या सांगते नाव टाय अव पकवा अव सप्ता तुमले लक लागो तुम्ही बी ततात चेटावो त्यासनं मन सारखं करणं पडस राजे छत्रपती शिवरायांनी जर गड किल्ले जिंकले असतील तर त्यांच्या वडिलांचा सपोर्ट होता हो दुश्मन सांगत होते आपका लडका गलत कर रहा है काय नाही हो राजे त्याची वय खेळण्या बागडण्याची खेळू द्यानं करी गड किल्ला जिंकात बरं 4 पाऊल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते 4 पाऊल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते न राहता देवाना केलेला क्वेश्चन तुकोबार आहे 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागं पाहताय नेमकं चाललंय काय तर तुकोबारांनी सांगितलं देवा काय चाललंय तुला ऐकायचं का एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी माझी गत्या पोरी सारखी कन्या सासुऱ्याशी जाये मागे पर तो निपाही कीर्तनाची वेळ होती 8:30 ते 10:30 बरोबर आहे ना काय टायमिंग होता 8:30 असा आडून दडून कस काय टाइम बदलला मन कीर्तन हा पण 8:30 ला सुरुवात झाली होती ना हो 8:30 ला पंचपदीला सुरुवात झालेली 8:30 ते 10:30 कीर्तन झालेले 15 मिनिटं वाढी घ्या काय करा ना काय करा ना तुम्ही सांगा 4 वाजता लागून चाल द्यावा ना असं पण नेमका असं आहे 8:30 ते 10:30 म्हणजे पंचपदी पासून तर जय विठ्ठल पर्यंत 2 तास
2 तास ना जर 51 लागतच ते 4 लागून नाही हिशोब करल्या तुम्ही. नाही तसं आम्हा काहीला दादासाहेब गैरा उदाहरण तर करण ना शकत. सुरुवातले बोलण्यात तसाच शब्द धरली ना त्याशनी, मग नंतर रावण्या करत बटनात ते. वा वा. नाही नाही काय नाही, होतंय सगळं. अजिबात टेन्शन घेऊ नका. ऐकणारे श्रोते जर असले का आपण सांगायला अजिबात कंटाळा करतात नाही. बरोबर आहे की नाही. मी आजारी का राही ना, मला आज बसाय बी राहीन नाही अशी परिस्थिती. गावमा घुसतो ना, काय करू मला काही सुधरी राहीन नाही, मला चक्करी राहतात. फुल वातावरण खराब होतं. कारण दिवसाला 3-3 कीर्तन आहेत. बोलू नका मायबाप. दिवसाला 3-3, 2-2 कीर्तन आहेत. अजिबात ताकद संपून गेलेली असते. पण तरी पण एवढे लोक आपल्या आशेवर बसलेले असतात, मनाची तयारी करावीच लागते. पण कधीतरी असं वाटतं की ठीक आहे हो, 2 तास मग एखाद दिन तरी आवरू लिहू असं मला वाटत. आवरू का मग? हा सांगू म्हणजे मी आजारी पडेल तरी बी सांगू. म्हणजे तुम्ही हाई तयारी भो. कोणी दाढी काशील घे ना, आपली बिडी चेटाळली हो. पर खरं सांगू का, तुमच्यासारखे ऐकणारे जर असले तर सांगायला मी अजिबात कंटाळा करत नाही. 9 पर्यंत आवरू मग. आते 9 ते कवच 9 वाजे घेतात ते 11 वाजे. नाही हो, मी सुदीवर कर राहिनो ना. कस काय इथला टाइम उभा राहतो. तुम्ही काही टेन्शन लिहू नका. तिथलं मी चालूच दिसू, तुम्ही फक्त ऐका मी जे जे बोल असते. मन कीर्तन मग शिक्षक बी बसेल जातं, मी त्यासले सांगत. पण उलट होई राही ना आटे. ठल विठ्ठल साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काळजी करू नका. 11 पर्यंत कीर्तन करेल. किती झालेले? 10-50 होई जायला शेतात. 10:30 पाहिजे तर तिथला आखो 10-15 मिनिटं वाढाय देऊ, काय टेन्शन नाही. पण आपण नित्यनेमाप्रमाणे काय करायचं, कीर्तनात बसल्याच्या नंतर आता नवरात्री आहेत. आपण नवरात्री का साजरा करतो की भगवंताचं आठवण आपल्याला झाली पाहिजे. नवरात्र असेल, गणपती बाप्पा असतील, हे काय येतात. आषाढी एकादशीच्या दिवशी भगवंत रजेवर उतरतात. 4 महिना देव रजावर उतरल. मग आई सृष्टी कोण समाईन. आई मग प्रत्येक दिवसवर जबाबदारी दिली. मग गणपती बाप्पा 10 दिन, दुर्गा देवीस ना 9 दिन, प्रत्येक दिवसकडे जबाबदाऱ्या दिल्या. तसं या 4 महिना मग बारी बारी सण येतच. या बहिणीस ना एक उपवास साखवतो हरतालिका. हो महाराज, बाईसारखं तप नाही. या बायास ना एक उपवास रास हरतालिका करतस ना बहिणी तुम्ही. हा या 4 महिना मना मत म्हणा तो एक सण छे. हरतालिका कोणी कोणसाठी केली ती माया हो. पटपट बोला, वेळ कमी. हरतालिका कोणी कोणसाठी करेल होती. पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी, आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी केले करेल व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना. अरे बड्या बहिणी करतीस ना हरतालिका, बड्या बहिणी करतीस, बड्या माया करतीस ना. हां वा वा. मा उपवास कशांसाठी करेल होता पार्वती मातानी. आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी ना. कोणती कोणती मायले कोणती कोणती बहिणले वाटत आऊज नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे. वर बोट करा बहिणीवर. हो म्हणा. बापरे. हा मराले. असं कोणतं घर नाही म्हणतं. गली माय फिरत असताना 100 माय 99 बरेच महिना आवाज निघत. कांदानी म्हणतो राई राय नो दुसरी रात्री ना निघी जाते. बरोबर आहे ना. हा चांगले बहिणी सण करा हरतालिका. म्हणे एक चुलत भाऊ जाई येतील म्हणतो, वहिनी तुम्ही पाहून सांगे इथला लढाया करतीस, इथल्या लढाया करतीस, घडी घडी सांगतीस आडे भेट ना वर नको भेट जो. तरी बी हरतालिका का बघ करतीस म्हणे. भाऊ अहो इथला बिघडेले असं ठोकी ठाकी सुधारेले, मग दुसरी ताबा मग का देऊ म्हणे. डोलवर ताप पडली त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे दादा. बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं काही दिसत नाही. काय करावं सूचना असा प्रसंग आहे. मंडपात एखादी वस्तू कमी पडत्या आणि नवरीच्या बापाला सांगावं एखाद्या माणसा नाही दादा
घरातून तेवढी वस्तू आणून द्या ना. आता कोणची वस्तू कुठे माणसाला माहिती नसते म्हणून तो त्याच्या पत्नीला पाहतोय. हॉल मध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. माणूस जवळ गेला, बाई रडते बघितल्याच्या नंतर सांगितलं, ए वेडी का ग काय झालं, काहून रडायलीस गे? नाही हो धनी मी रडत नाही या. ए वेडी सांग ना का रडत्या? नाही हो. ए अगं माझी पत्नी, मी तुला चांगलं ओळखतो, तू रडते ना वेडी, खोटं काय बोलत्या? नाही हो धनी. ए तुझा मंडपात कोणी अपमान केला का, तुला कोणी रागवलं का, काहून रडते ग? नाही हो धनी. ए अगं सांग ना का रडत्या? बाईच्या डोळ्यात अश्रू होते आणि बाईनं सांगितलं, धनी दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. दीदीला हळद लागली तेव्हापासून दीदी सारखी रडते. फक्त एकदा तिच्या जवळ जाण त्याला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. तो नवरा सांगतो, वेडी अगं तू माय आहेस, तू 10, 20, 50 ना 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मी नाही ग रडू शकत. जर का मी रडलो ना, हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल, अरे माणसासारखा माणूस काय बायवाने रडायला लागला. मी जर का रडलो ना तर हा समाज विचार करेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून नाटक करतोय की काय, मला नाही रडता येणार. दोघं नवरा बायको हळदीची रात्र रडून रात्र काढतात महाराज. सकाळी दिवस उजळला, सकाळी दिवस उजळला, माणूस आंघोळ करून ओट्यावर उभा. दारात भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनत्या. कोणीतरी एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने विचारलं, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप, पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरगीचं लग्न आहे, पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, मी माझं स्वतःच काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतो ज्या पोराला मी अगोदर बघितलं सुद्धा नाही. कधी नवरीचा बाप, नवरीची माय, नवरीचे भाऊ, नवरीची बहीण होऊन बघा, मग कळतं. कारण माझ्या कीर्तनातलं एक ब्रीद वाक्य दादा, ज्याचं जळतं ना हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. लग्न संबंध आटोपले आहेत, लग्न संबंध आटोपले, प्रसंग आहे तो विदाईचा. प्रसंग विदाईचा. पोरीला आता सासरी जायचा, सासरी जायचंय पोरीला. नवरदेवाकडच्या बाया लईच वजनात असतात. माया हो, माझ्या कीर्तनातून विनोद सांगतो ना ते वजा करायचं, पण आजच्या कीर्तनातून महत्वाचं मटेरियल सांगेल. तुम्ही नवरदेवाकडनं जातात ना, काही काही बाया लई वजनात असतात, नवरीवाल्यांना लई दबाव मध्ये पाडत नाही, हे करतात नाही का, लई दबाव टाकतात त्यांच्यावर. पर हे विसरू नका, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात, तुम्ही सुद्धा तुमच्या मायबापांचं घर सोडून आल्यात, तुमच्या पोटी सुद्धा भगवंतानं एक मुलगी दिली, तुमच्याही पाठी एक बहीण दिली, हे कधीच विसरू नका. ज्या पोरीला मायबाप सोडायचे तिची मानसिकता काय असेल, तिचं मन धरा थोडं. त्या नवरी पोरगीला नवरदेवकडच्या बाया सांगत होत्या, पोरी अगं चल आपल्याला निघावं लागतं. ती नवरी पोरगी सांगते, आत्या तुमच्या सोबतच येते ग बाई, पण तुमच्या सोबत यायच्या आधी आत्याबाई एकदा माझ्या मायला भेटते. सासू सोबत, सासऱ्या सोबत, दीर असतील, जेठ असेल, त्यांच्या सोबत कसं वागायचं एकदा माझ्या मायला भेटते आणि तुमच्या सोबत येते. काही काही बाया त्या नवरी पोरगीला सांगतात, का ग 20-22 वर्षाची होईस तोपर्यंत मायबापांकडेच होते, तेव्हा नाही का विचारलं, चल म्हणले आपल्याला उशीर होतोय. पोरगीची बॅग भरलेली आहे, मंडपात सगळे नातेवाईक, काका बाबा सगळे येतात. पोरगी जाऊन आईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आपल्या लक्षातही येत नाही. कधी कधी ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, तीच आपली माय बनून आपल्याला शिकवते. पोरगी माईच्या गड्याला मिठी मारते ना, आईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना तर महाबापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग.
कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. नकळत माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला सांभाळून घेशील ग, राग नको धरशील. माई सांगते बेटा तू सांगते तसंच करेल, पर ऐक ना, सासू सासऱ्यांना आई वडील समज, तेच तुझे मायबाप असतील बेटा. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. दादा माईला भेटलं गेलं, मंडपाच्या कोपऱ्याला बहिणा बहिणीच्या जवळ गेली, बहिणीच्या गड्याला मिठी मारते, बहिणीला सांगते दीदी सारखी सारखी सावली सारखी माग पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटले गेले दादा, मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्या गड्याला मिठी मारते, भावाला सांगते दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, ते या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो ताई तू मला मारलं ना बाई, तू मला मारलं ना ताई, मी त्या क्षणी विसरलो, पर मला रडायला एवढ्यासाठी येतंय का माझी ताई फिरून कधी येते, ताई तू फिरून कधी येशील, म्हणून या घराचा एक काना न कोपरा तुझे वाट बघेल गे ताई, तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा आपण नवरात्र उत्सव साजरा करतो, देवीला बोलवतो, देवीला 9 दिवस बसवतो, देवीची 9 दिवस पूजा करतो, पर काही नराधम देवीला बसवतात, देवीची पूजा करतात आणि त्याच देवीला जाडून मारायला हायगाई करत नाही. काय देव पूजा करून फायदा. कारण तो मंडपातला भाऊ सांगत होता ना ताई तू फिरून कधी येशील, म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझे वाट बघेल गे दीदी, तू कधी फिरून येते म्हणून. पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंत नका बघू, श्रीमंती बघून मुली देऊ नका. मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या दादा. नाहीतर रविकिरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर, प्रत्येक अभंग घेतल्याच्या नंतर प्रत्येक कीर्तनात माझ्या डोळ्यात अश्रू असतो. हा कुण्या भावाच्या डोळ्यात आला नाही पाहिजे, कुण्या बहिणीच्या डोळ्यात आला नाही पाहिजे, कुण्या माईच्या डोळ्यात आला नाही पाहिजे, कुण्या भावाच्या डोळ्यात नाही आला पाहिजे. म्हणून माझा एक संदेश असेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघण्यापेक्षा पोरगा संस्कारी बघा. कारण मी रडतो त्याच्या मागचं कारण असं आहे, माझ्या बापानं माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले, मुलगा सुंदर होता, श्रीमंत होता, त्याला बघितल्याच्या नंतर, त्याच्या परिवाराला बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या बापाला सांगितलं हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही, माझ्या बापानं माझं ऐकलं नाही. लग्न संबंध जुळले, लग्नही झालं, माझी बहीण गेली तिसऱ्या मुलाला, त्या लोकांनी माझ्या बहिणीकडनं 10 लाख रुपयाची मागणी केली. 10 लाख रुपयाची मागणी केली. माझी ताई आली घरी, माझ्या वहिनीला सांगून गेली, वहिनी माझे घरचे लोक माझ्याकडनं 10 लाख रुपये मागतात. माझ्या वहिनीनं सांगितलं तुम्ही पप्पांना सांगा, पप्पाकडनं मागून घ्या. पप्पांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे त्यांच्या पुढे कोणाची बोलायची हिंमत होत नाही, कोणी बोलतही नाही. मग म्हणले वहिनी राहू दे, काय कोणाला सांगू नको, म्हणल्यानंतर पाहते काय त्या लोकांच्या मनातून निघून जाईल स्वार्थ. माझी बहीण तशीच चालली गेली. माझ्या वहिनीनं मला आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं की आपल्या बहिणीवर अशी अशी परिस्थिती, तिचे घरचे लोक 10 लाख रुपये मागतात, आता लगेच जर घ्यायला पाठवलं तर ते चुकीचं होईल. म्हणून मी माझ्या भावाला सांगितलं, रक्षाबंधनचा पिरियड बघितला, म्हणलं दादा एक काम करा ना, आता रक्षाबंधन येते, तुम्ही जाण ताईला घेऊन या. माझा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर मी तिला बसवलं, म्हणलं का गं ताई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी मागतायत, तू मला का नाही सांगितलं. म्हणले काय दादा सांगायचं रे, लग्नात अगोदर एवढा खर्च झाला, पुन्हा 10 लाख रुपये सांगायचे म्हणल्यावर पप्पा रागवतील, घरातलं वातावरण जाईल, त्याच्यापेक्षा त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल. म्हटलं बाई जर ते सुरुवातीलाच 10 लाख रुपयाची मागणी करतायत म्हणल्यावर ते लोक लई स्वार्थ आहेत. म्हणलं आता एक काम कर, तू आले तर जाऊच नकोस. मी माझ्या ताईला थांबवलं, तिला म्हणलं तू आता जाऊ नकस म्हणला. माझी ताई थांबली, पण दादा माझी बहीण थांबली. पण कधी कधी काय होतं माहितीये का, कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो, माझा दादा ड्युटीला होता, माझे वडीलही बाहेर गावी होते. तिला तिच्या पतीचा फोन आला, तिला म्हणले रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीनं मला कॉल केला, मला म्हणते दादा मला जावं लागतं रे, माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे. तिला म्हटलं बाई जाऊ नको गं, ते स्वार्थी लोक आहेत. ती म्हणते दादा माझ्या संसारामध्ये जर माझी सासू मेली आणि जर मी तिथं नसेल तर लोक मला बोलू देणार नाही, मला जाऊ दे ना.
म्हटलं आता माझाही नाविलाज आहे, माझ्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला सांगितलं, ताई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तू निर्णय तू घे म्हणला. माझी ताई त्याच दिवशी संध्याकाळी तिथं पोहोचल्याच्या नंतर त्या नराधमानं स्वयंपाक वगैरे करून जेवणं वगैरे आटोपली. जेवणं वगैरे झाली. 10-11 वाजेच्या सुमारास, 10:30-11 वाजेच्या सुमारास माझ्या ताईला विचारलं, का ग पैसे आणलेत का? माझी ताई म्हणते, तुम्ही असं ऐन वेळेस तुमच्या आईच्या तब्येतीचा फोन केला, मी घाईघाई निघून आली. माझा दादा, लहान दादा ही कीर्तनाला होता गुजरातमध्ये, मोठा दादा ड्युटीला होता, माझे वडीलही बाहेर गावी होते. पैसे कोणाकडनं घेणार आहे? महाराज सगळी परिवार होतं बसलेलं. त्या लोकांचं मनासारखं झालं नाही म्हणून 1-2 चापट मारली असते तर काही वाटलं नसतं. पण त्या नराधमानं मारायला सुरुवात केली माझ्या बहिणीला. एवढं मारलं माझ्या ताईला. मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, आई 2 दिवसापासून माझ्या पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर आसंद द्या ना. उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्या नराधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. दादा, ज्याचं जडतं ना हे त्यालाच कळतं. माझी ताई गल्लीतल्या लोकांना आवाज देत होती, काका बाबा मामाची कोणीतरी वाचवा ना हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची मुलगी समजून तरी वाचवा ना. माझी ताई लोकांना आवाज देत होती. त्या नराधमानं माझ्या ताईच्या तोंडात कापड घातलं महाराज, का तिचा आवाज बाहेर नाही निघाय पाहिजे. हातही तुटलेले, पायही तुटलेले आहेत. आता तिचा आवाजही निघत नाही. माझ्या ताईच्या गड्यामध्ये दोर टाकला आणि खेचत खेचत दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाऊन माझ्या ताईला गळपास लावून मारलं. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 9 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई अक्षय तृतीयेला येत नाही, भाईबीजला येत नाही, रक्षाबंधनला येत नाही. मी तर म्हणतो, ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? प्रत्येक बहीण रक्षाबंधनला येते भावाला राखी बांधाया. 9 वर्षापासून ताई तुला माझी दया नाही का ग? तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी या भावाची हाताची कलाई खाली असती. म्हणून प्रत्येक बापाला माझी विनंती असेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका दादा. मुलगा संस्कारी आहे का ते पण बघा. तो भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. माईला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं. अंतिम शिखर आहे ते बापाचा. पोरगी बापाकडे धाव घेते, बापाच्या गड्याला मिठी मारते. जे मायबाप पोरांना जन्माला घालतात, मुलगी बापाची अशी श्रीमंती असते ना, ज्या लेकीला आपण जन्माला घालतो ती लेक आपलीच माय होऊन आपल्याला समजवते, बापाला सांगते, पप्पा जोपर्यंत मी होती ना पप्पा तुम्हा दोघांना समजवायची, पर मी चालली ना पप्पा, माझ्या मायवर नका रागवत जाऊ. कारण तुम्ही माझ्या मायवर जेव्हा जेव्हा रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते, हो पप्पा नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून जाते ना पप्पा,
तशीच माझी माय सुद्धा तिच्या माई बापांना सोडून आली आणि तुमचं घर सांभाळते. कधी तिला समजून घेत जाऊ पप्पा, कारण तुम्ही रागवताना ती 2-2 दिवस जेवत नाही हो, एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा. मी जवळून बघितला. आता मी पण चालली जाईल तर माझ्या माईला कोण समजावणार पप्पा? मी तुमच्या पाया पडते, नका रागवत जाऊ ना. बापाच्या डोळ्यात अश्रू आहे. बाप ढसाढसा रडतो आणि सांगतो, लेकी तू म्हणते ना तसंच करेल मी. आता तुझ्या माईला रागवत नाही, पर बेटा ऐक ना, दिल्या घरी सुखीरा सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईन. असं वागून दाखव. तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी होती. पोरगी बैलगाडीमध्ये बसली. बैलगाडी पुढं चालत होती. पोरगी फिरून मागं बघत होती. पोरगीचं तोंड मागं, बैलगाडीचं तोंड पुढे. मागं फिरून बघत होती. काय कारण होतं? डोळ्याला दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं. कारण हे माहेर आता माझ्यासाठी फरक होणारा. जो माझा अधिकार होता तो अधिकार इथला माझा कमी होता. जसं जन्माला येणाऱ्या लेकराची मायपासून नाड खांडली जाते, मायपासून लेकरू वेगळं केलं जातं, तसं आता मला माहेरपासून वेगळं केलं जातं. हे माहेर आता माझ्यासाठी फरक होणारा. एकदाच डोळ्या भरून बघायचा. बैलगाडी पुढे जात होती. पोरगी माहेराचं ते घर बापाचं बघत होती. गाडीमध्ये नवरदेवाकडनं आलेल्या ज्या बाया होत्या ना, त्या बायांना सांगत होती, आत्या ते जे घर दिसतंय ना बाई, ते महाबापाचं. ती जी गली दिसते ना ताई, ती पूर्ण महा काका बाबांची. बैलगाडी पुढे जाते. पोरगी फिरू मागं पाहते. गुर्राकी गुर्र चारत होता. गुर्र चारणाऱ्या गुर्राकाकडे पोरगीनं बघितलं आणि सांगत होती, आत्या तू गुर्राकी दिसतोय ना, तो मा बापाच्या गावाचा, माझ्या माहेरचा. एक मेंढपाळ दिसला, मेंढ्या चारत होता. बाई सांगते, ओ ताई तू मेंढपाळ दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. आता ऐन अरण्यात बैलगाडी गेली. आता काही दिसत नाही, फक्त मंदिराचा ध्वज तेवढा उडत होता. आणि त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि सांगितलं, आत्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढं जाते. पोरगी फिरू मागं पाहते आणि एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम
देवाशी तुकोबारायांचा. तुकोबारायांनी देवाचं दर्शन